नमस्कार मंडळी. शुद्ध विनोदाचे आकार उकार वेलांट्या मात्रा देत हास्य सुलेखन करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या अटेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार कॉमेडीचा चौकार. मंडळी, एका कैद्याला सेंड ऑफ देत आहेत 2 कैदी मित्र. बघूया तिथे काय घडतंय. राम राम प्रसाद दादा. राम राम. राम राम हो सई मॅडम. राम राम. आज ना मी असा गैर खुश आहे बरं का. गेले 6 महिने मी या जेलमध्ये सडत होतो, पण उद्या माझी शिक्षा संपणार आहे. मी सुटणार. विनाकारण अडकवलं मला. काय मी नाटक करत होतो आणि वाक्य विसरणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे असे 2 दलिंदर कोस्टर माझ्यासोबत होते. बरं त्यानं बाय ते वाक्य पण बोलतं डेंजर होतं बरं का. हो हो, मी कमळ पक्षी आहे. कमळाची कुशी मला विस्तीर्ण पसरलेल्या आभाळा एवढी वाटते. त्या आभाळात मी विहार करता करता थकून जाईल, पण त्याच्या क्षितिज मला सापडणार नाही. हे होतं बुवा. विसरून गेले ते. माझ्या पोटाचा गोळा आला. बरं मी प्रॉम्प्टिंग करतोय. कमळा कमळा, कमळाची कुशी, विस्तीर्ण पसरलेली कुशी, त्याच्यात विहार. तोपर्यंत 17-18 जण आले असे खालून गप्पा गप्पा तोंडावर बुक्की मारले त्यांनी. मी डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये. डोळे उघडले तेव्हा कळलं की जे आयोजक होते नाटकाचे त्यांच्या बायकोचे नाव कमळा होतं. मी म्हटलं दादा हे बघा ते नाटकातले वाक्य होते बरं का. तर ते दलिंदर म्हणे नाही नाही नाटकातले नव्हते म्हणे, ते तो मंचच बोलतो म्हणे. माझं दुर्दैव काय माहिती का, ते स्क्रिप्टमध्ये लिहिलेले वाक्य नव्हते, ते आमच्या डिरेक्टरने ॲडिशन दिलेले वाक्य. आमच्या डिरेक्टरला एवढी हौस आहे ना ॲडिशन द्यायची. त्या 2 दलिंदरांना तर अशी जड जड वाक्य एवढ्या हौसेने देतात आणि मग त्या कधी फसतात याची वाट बघतात आणि मग असतात ते. त्यानं बाय ना हा काय विकृत आनंद आहे त्याच्या. पण मी फसून गेलो ना. आबरू नुकसानीचा खटला भरून टाकला मायावर. बरं तो जो विरुद्ध पार्टीचा वकील आहे ना त्याने पुरावा म्हणून स्क्रिप्ट सादर केली. त्याच्यात कमळा तर नव्हतंच आणि मला 6 महिने शिक्षा ठोठावून दिली हो. पण उद्या मी सुटणार आहे बा, मोकळा श्वास घेणार. का रे उदबिल्ल्यांनो, उदबिल्ल्यांनो, मूळव्याधाचं ऑपरेशन फसल्यासारखा का चेहरा आलाय रे तुमचा. काय झालं मित्रा? हा आम्ही तुला मिसेस करणार आहोत. म्हणजे मिस करणार आहोत. अरे आपला रूममेट उद्या आपल्याला सोडून जाणार आहे. अरे वा. उद्यापासून कुणाला मिठी मारून मी झोपणार नको रे. अरे उद्यापासून झोपताना मी कोणाच्या पोटावर पाय टाकणार. उद्यापासून मी कोणाची. अरे गुत्तू पडले. काय लावलं रे उद्यापासून. उद्यापासून हिदगुज कोणाशी करणार. नको करू हिदगुज. त्यान बाय ना जेलमधून सुटण्यापेक्षा ना तुमच्या ज्याच्यातून मुक्त होईल त्याचा आनंद मला जास्त आहे. बरं शाम्या तुला मित्रांचं प्रेम नाही करणार. नाही बरं आहे तेच बरं आहे. तुझा काहीच हरकत नाही. हा जाणारच आहे. पण तुझी आठवण म्हणून तुझा साबणाचा एवढसा तुकडा मला देऊन जाशील काय रे? हे नाही यार, साबणाचा तुकडा मला नाही नाही आता मी मागे. मी कालच बोललो तुला. नाही मला पाहिजे. नाही साबणाचा तुकडा मला मला हवाय. मला साबणाचा मला अरे थांबा ना रे. मला सांग मला साबणाचा तुकडा हवाय. मी बाहेर जातो 2 वेगवेगळे साबण घेतो आणि तुमच्यासाठी पाठवून देतो. बस हे मला ना गुलाबी साबण पाठव. गुलाबी आणि मला पिवल्या कलरचा. पिवला. बरं आता एवढं तू जातोच आहेस, एवढं आमच्यासाठी करतोच आहेस, तर मला ना सनस्क्रीन येलोरा पाठव. ॲलोवेरा असेल ते. ॲलोवेरा सनस्क्रीन लोशन असेल ते. आणि तुला काय आला पाहिजे सनस्क्रीन लोशन. अरे सगळे मला उन्हामध्ये तिकडे काम करायला लावतात ना. माझी स्किन काली निवली होती. मी बघितलेली आहे का नाही काली निवली. काली निवली. मी काय म्हणतो त्याला तुझं सनस्क्रीन पाठवणार असेल ना. काय सनस्क्रीन पाठवणार. स्क्रीन. हा तर
मला तू ग्लिझनिंग मिल पाठवशील काय? अरे ज्या थोबाडाने त्याचा उच्चार करता येत नाही त्या थोबाडा काय लावायचे रे तुला? ग्लिझनिंग क्लिंजिंग मिल्क असणार ते. हा तस तर रे. ते कशाला पाहिजे? ते माझी तुकतुकीत कांती आहे ना, अच्छा. ते मला गरजेची आहे. बापरे बर हा. याला तू क्लिंटन किंग देणार असशील तर मला काजोल पेन्सिल दे. हा चालेल चालेल चालेल. त्याला काजोल बघ श्याम्या श्याम्या मी म्हणतो त्याला काजोल पेन्सिल देणार असेल ना तर मला ब्लॅक फर्नांडिस पाठव. ब्लॅक फर्नांडिस म्हणजे काय रे भाऊ? अरे ते नाही असं असतं आणि ते असे काले काले डॉट असतात ते काढतात. ब्लॅक हेड रिमूव्हर. हा. अरे हा. या थोबड्यावर कुठून ब्लॅक हेड दिसणार आहे रे तुमचे? कसं काय दिसतील भाऊ? नाही नाही नाही, मला वाटलं खरे एवढा नट्टापट्टा करून तुम्हाला काय प्री वेडिंग शूटिंग करायचंय तुमचं? काय आणणार नाही मी. नाही. 2 साबण आणले फक्त. पण पाठवा तेवढं. हो पाठवेन. आणि काय रे तू आता उद्या जाणार आहे हा. तू आम्हाला विसरणार नाही ना रे? अरे आपण एवढं सोबत राहिलो कस काय विसरणार तुम्हाला? बरं मी आता जातोय. तुम्हाला तुमच्या घरी काही निरोप द्यायचा असेल ना तर सांगा बरं का, मी देऊन टाकेन. कोणाला देणार आहेस? तुमच्या घरी. काय झालं? जगात आमचं कोण असेल तर त्याला देशील ना निरोप तू? तुमचं कोणीच नाही. हे, मी आहे तुमच्या आहे. तुम्ही सांगा काय करायचे ते. मी आहे. श्यामे तू आता बाहेर जातोयस ना? हा. तर माझे काम करशील? अरे तू काही बी सांग रे भाऊ, करून टाकेन मी. हे बघ हा उद्या सोमवार आहे, हा. 2 दिवसांनी बुधवार येईल. मग सरळ 3 दिवसांनी बुधवार असं सांग ना, मग ते सोमवार काय घालतो? हे बघ बुधवार येईल. हा. बुधवारी बरोबर दुपारी 12 वाजता तू घरातनं बाहेर पडायचा 12 वाजता करा तुम्ही बाहेर. ओके. मी कांजूर मार्गला राहतो, तिथून 12 वाजता करा बाहेर पडतो. आणि डायरेक्ट तू जायचा मुंबई सेंट्रलला. मुंबई सेंट्रल. ओके ओके. बरोबर गेलास बरोबर मुंबई सेंट्रलला एसटी डेपोच्या पाठीमाग हसन लिंबू सरबतवाला दिसल. बर मग तो तुझ्याकडे बघून हसल, पण तू त्याच्याकडे बघून हसायचं नाही. का बरं? कारण तो हस नाही, तू नाही आहेस. अरे तू ना बाय ना, तू मुद्द्याचा बोलणार आहे. त्या हसनला भेटायला जायचंय का? नाही त्याचा माझा काही संबंधच नाही. मग कशाला त्याचं नाव घेतो? अरे तू गप ना, तुला ना आमच्या धंद्यातल्या गोष्टी काय करणार नाही. त्याच्याकडे तू गेलास ना की त्याच्याकडे ना अर्धा ग्लास लिंबू सरबत माग, हा की त्याला सुट्टे पैसे द्यायचं. बर दिलंस हा. की त्याला विचारायचं नूर किधर आहे. नूर किधर आहे? बर मग तो सांगेल काय? नूर विक्रोली में है. अरे बापरे. मग तू एक काम करायचा, हा. तू तसाच उठायचा, हा. दादर स्टेशनला यायचा, तिकीट काढायचा आणि विक्रोलीला उतरायचा. ठीक आहे. त्याच्या बाहेर तुला लिंबू सरबतवाला दिसल. अर्धा ग्लास निंबू सरबत प्यायचे बा. बाटफोडी वसाड्या. मग? तो हसन नाही नाही आहे का? तो व्यागलाय, त्याच्यामुळे त्याच्याकडे लिंबू सरबत पियाचा ठीक आहे. नाही. हा, बरं हा, कळलं हा, तुला? हा. तिथून चालत चालत तू कन्नमोर नगर मध्ये जायचं. वारनगर. बर गेलास की तुला तिथं रेशनिंगचं दुकान दिसल. ते नूरचे दुकान आहे का? नाही, बिलकुल त्याच्या बाजूला हा. नूरची लॉन्ड्री आहे. मग त्याला जायचं आणि सांगायचा काय? की प्रभाकर मोरेचा निरोप आहे, काय? सलमाला आय लव्ह यू सांग. त्यान बाय नाही. सलमा कोण आहे? नूरची बायको. माझा पहिला डाव. अरे पण मी असं सांगितल्यावर तो काय करेल रे? तो चिडेल आणि तुला मारेल. मला मारेल? हा. अरे पण मग कशासाठी करू मी? अरे त्याच्यासाठी तू तुला पाठवतोय. अरे मी मार खायला जाऊ? अरे लय माझ्या इथं तो मारायला लागला. अरे तुमच्या मजेसाठी की मी काय मार खाऊ का? अरे काही आणि मी मुळात तुझा निरोप घेऊन आय लव्ह यू कशाला म्हणायला जाईल रे मी? असं माणूस वाटलो का? सभ्य माणूस आहे मी. मोर्या काय रे? सभ्य माणूस आहे ना तू? तुला काय अक्कल आहे का? अरे पण काय पण त्याला निरोप? हो, निरोप म्हटलं तर तू अजिबात सलमाला भेटायचं नाही. हा. हा. तू इमलाला जाऊन भेट. इमला कोण आहे आता ही? ती विरारला राहते. विरारला. हा. स्टेशन मधून बाहेर पडल्या हा. तिथं सुका बोंबीलचं दुकान आहे. अच्छा. हा तिथं जायचं हा. आणि तिला विचारायचं इमला. हा. ती हो बोलली का पहिली पचकन पप्पी घ्यायची. अरे बापरे. आणि पहिली घ्यायची हा. आणि तिला सांगायचं हा. ही अरुणची पप्पी आहे. अरे ती मारेल ना रे. कोयचा काढायचा तुला पळायचंय, रिटर्न तिकीट हा काढायचं. रिटर्न तिकीट काय नाही ते लय मार पडेल. खरे डोब्यांनो, तुला कळतं का रे?
मी 6 महिन्यांनी बाहेर येणार. एक तर मी जी चूक केली नाही त्याची शिक्षा मी भोगतोय आणि बाहेर पडल्या मी काय करू? इमलाचा मार खाऊ, नूरचा मार खाऊ. तुमची प्रकरण निस्तारत बसू का मी? आता तुम्ही बोला काय कुणाला निरोप द्यायचं तर म्हटलं तेवढं. खड्ड्यात गेला तुमच्या निरोप. ऐक. मी काय नाही देणार, मला झोपायचे. आज आपली शेवटची रात्र होय. आहे. आपण खूप मज्जा करूया, गप्पा मारूया. दूर राहा. नाही नाही गप्पा मारूया आपण. ऐक ना. मी काय म्हणतो हा बघ, आपला मित्र उद्या जाणार का नाही मला सांग. Yes, yes, yes. मग आपण त्याला काहीतरी भेट वस्तू द्यायला पाहिजे की नाही? देणार. पण आपल्याकडे भेट वस्तू द्यायला काहीच नाही. अरे नाही नाही मी देतो. अरे अरे घे रे, काय एवढा आहे? तुम्ही पण हे ठीक आहे, हे बघ. हे चमचा. हा त्याचे मी काय करू? म्हणजे चायनीज खायसाठी तुला दिले ना. असं हा, त्याला मी चांगली अशी धार लावली ना, टोक पण काढले. तुला हत्यार म्हणून याचा वापर करता येईल. बोल. हा. अंबारी. धन्यवाद रे भाऊ. पण श्यामे जाऊन दे रे. हा. आता तू उद्या जाणार. हा. काय आहे, गेले 6 महिने आम्ही तुला लय त्रास दिलेला आहे. तुम्ही फक्त मला त्रास आणि त्रासच दिला रे. अरे असू दे रे, एवढं काय मना लावून घेतो. काय आहे, पण ना तुझ्या पाठीमागे आम्ही काय काय कारनामं केलं आहेत ना, सांगू काय रे? म्हणजे काय केलं रे ते भाऊ? माझ्या पोटात राहते म्हणून तुला सांगून टाकतो. सांगा. काय झालं, जेलर साहेब ना, जेलर साहेब हा. तुझ्यावर जाम खुश झाला. हा. एक्स्ट्रा आहे ना खीरची वाटी दिली होती. खीरची वाटी? हा. तेव्हा मी कुठे होतो? तू आंघोली करत होतास. अच्छा, तेव्हा झालं का? हा. मग ते आम्ही दोघांनी मिळून खाल्ले. हा. सॉरी म्हणजे आम्ही खाल्ली म्हणून. अरे ठीक आहे रे, त्याच्यात काय खीरची वाटी पिली ना का माझी इस्टेट खाल्ली का तुम्ही? नाही. तसं मला गोड आवडत नाही, हा, बरं. ठीक आहे. ठीक हा. आहे. ए हा. ते सांगू काय? नको ना कशाला उगाच. अरे जाऊ दे ना, उद्या जाणार आहे तू. सांगतो ना उगाच. अरे कशाला उगाच, नाही, तो जाणार आहे उद्या. नाही, सांगतो मी. ऐक ना प्लीज. सांग रे भाऊ, सांग रे. तू गुच्चपट रे. सांगू? हा सांग. तू इकडे ये रे. ते काय तुझा दात घासायचा जो ब्रश आहे ना, हा. तू झोपल्यावरती हा वसारा त्यांनी पाठ खाजवतो. तुला आता उघडा पाहतो का नाही बघ श्याम्या. हा. तू ज्या दिवशी आलास ना, हा. त्याच्या दुसऱ्या दिवशी ना तुझा वकील आला होता हा. जामीन पत्र घेऊन. माझे जामीन घेऊन? हा. मला जामीन मिळाला हो. होता. अरे पण मी कुठे होतो? तू आंघोली करत होतास. पण मग काय झालं? काय आहे माहितीये काय, हा काय त्याला म्हणाला, एक काम करा, तो कागद माझ्याकडे द्या, मी श्यामला देतो. मग तो वकील निघून गेला. हा. या वसाड्याने त्याचा विमान केला आणि असं उडवला तर जेलर साहेबाच्या टेबला खाली गेला माहितीये. खरे जो जामीन जेलर साहेबांच्या टेबला वर पाहिजे तू टेबलाच्या खाली घातला. गेला काय? अरे मी किती दिवस इथं सडतोय. दुसऱ्या दिवशी जामीन मिळालेला होता ना मला. तरीच म्हटलं 1 मिनिट, त्यानं बरं तो वकील परत का आला नाही? पण आला होता तो. आला होता? हा, मग ते जामीनचा पेपर घ्यायला तो आला होता. अरे पण मी कुठे होतो? तू तेव्हा बाथरूम मध्ये आंघोळ करत होतास. अरे मी आंघोळ करत असताना सगळे कसे काय येतात रे? तरी मी विचार करत होतो इतके दिवस झाले माझ्या वकील आलेला नाही, माझी बायको आली. माझी बायको पण आली नाही. नाही बायको आली होती. ए, वहिनी आल्या होत्या. आली होती? वहिनी आल्या होत्या. ह्या वसाऱ्याने. 1 मिनिट. हा, वहिनी आली आली होती ऐक. तेव्हा मी कुठे होतो? तू आंघोळ करत होतास. आंघोळ करतानाच आली का ती? तू ह्या वसाऱ्याने काय सांगितलं माहिती ऐक ना, ऐक ना. तुमचा नवरा आहे ना, हा. त्या निर्मलाला भेटायला गेलाय. कोण निर्मला? ती बाजूच्या लेडीज कैदी आहेत ना, हा. तिकडं त्या तिकडे गेला होता तुम्हाला, आणि तुमची त्याची सॉलिड सेटिंग चालली. आता त्याला विसरा असं हा बोलला. नाही, नाही, अरे नाही. अरे किती भडकली असेल ती. अरे नाही रे. एक तर त्या कमळामुळे ती आधी डाऊट घेऊन बसलेली आहे. नाही, अरे का बरं केला असं तो? अरे सांग ना याला भंकस कर, अरे, भंकस. actually आम्ही भंकस केली होती. कशाला करता भंकस? आम्ही वहिनीची भंकस केली होती. आता तिला म्हटलं आम्ही सांगूया की बाबा ऍक्च्युअली मी भंकस केली होती, पण हे सांगायच्या आधी भेटायची वेळ संपली, त्या गेल्या. अरे तरीच म्हंटल रे माझी बायको का आली नाही? नाही आल्या होत्या त्या. परत आली होती. परत आल्या तेव्हा होत्या. मी कुठे होतो? तू आंघोळ करत होतास. त्यानं बायना या जेलमध्ये मी का नुसती आंघोळच करत होतो काय माहिती? त्या टायमाला ते आल्या तर मी म्हटलं सॉरी, त्या टायमाला आला होता तुम्ही, तेव्हा आम्ही हा. भंकस केली होती. भंकस. तुम्ही ते म्हटले 1 मिनिट, त्या कुत्र्याला सांगा, कुत्रा? हा, की आता मी लग्न करून तामिळनाडूला जाणार आहे. त्या कुत्र्याला तिकडे माग यायला पण सांगू नका. अरे पण मग हे तुम्ही मला सांगितलं का बरं नाही? तू वसारे आंघोळ करत होतास ना. अरे मी काय आयुष्यभर तिकडे मुक्काम केला होता का? बाहेर आल्यानंतर सांगायचं ना मला. अरे पण मला सांग, ही दुःखद बातमी तुला आम्ही लगेच कशी काय सांगणार? का बरं? म्हणजे तोंडाने सांगायची ना. अरे कसा तोंडाने सांगणार? एक तर आम्हाला तामिळनाडू हा शब्द उच्चारता येत नव्हता. म्हणजे मिनल ताडू, काडूल माडील, इदल ताडू, अरे किती दिवस गेले. असा करता करता आज कुठं आम्हाला तामिळनाडू शब्द बोलायला आलेला आहे, म्हणून आज तुला सांगत अरे दलिंदरांनो, माझ्या संसाराची वाट लावून टाकली रे तुम्ही. नाही रे, ते अरे ऐका. कशाला केलं रे तुम्ही असं? अरे अरे तुझ्यामुळे ना.
त्यासले कसाल मार राहणार भाऊ रे. मना संसार ना बनका उडाई दिला त्यासने. अरे मग त्यास नाका जीव लिशी का तू आते. आपण काय करू मी आता जेलमध्ये राहिलो मी. अरे मग त्यास ना अरे तू काय करणार तू मारू नको. परत पुन्हा दाखवून घेणार रे. चाकू बघा हो चमचाशे. आता खडा आता चमचा आहे. अरे आता खड तू चाकू. अरे बाप हो तीन भाई. अरे याला तर धार शे रे. अरे नाही ना रा त्यासनीच काढेल शेती. खरं तुम्ही दार लावले. नाही आमचा नाही चाकू. तुम्ही दार लावतात नाही हाताने जेवतो आमचा काही संबंध नाही. नाही अरे तुना हातमा हाऊ चमचा सापडेल हा. तू रंगे हात सापडेल. नाही तू आते पुरा जाशी. तू कालदी सुटाव होता पण आता मी पुरी काळजी लिसू. अरे. का तू वरीस भर अठेच चढ. नाही ना रे. ध्यानमा ठेवतो तू. जेलर साहेब काय करा ना. अरे जेलर म्हणजे काय. अरे मी तुला खानदेशी समजीसन 2 ट्रीटमेंट जास्त चांगला दि राही तू माहिती राही ना यार. नाही ना पण पाणी काही नाही खानदेशी म्हणजे डोकावर बस जायला तू. नाही. तू देखच बेटा तू आता अरे जेलर साहेब ऐकलं ना. सबूत आहे मान पा. अरे जेलर साहेब तुम्ही वाटच लावस मी आता. अरे ऐकलं ना. तू काय तू दादा खानदेशी माणूसला मदत नाही करणार तर मग खानदेशी माणूसला कसं होईल. तुम्हाला काय मिळालं रे करून. ऍक्च्युली काय झालंय माहितीये आता तू बाहेर जाणार आठवडाभर आम्हाला टाइमपास करायला कोण नव्हतं म्हणून आठवडाभर. अरे तो 1 वर्ष सांगून गेला ना रे. तू 1 वर्ष जाणार आहे आम्ही आठवड्यानंतर बाहेर जाणार आहे ना. मी काय म्हणतो आता आम्ही 8 दिवसांनी सुटू ना. तुझ्या घरात कोण आहे काय काय निरोप द्यायचा असेल तर सांग आम्ही देऊ. हा जाऊ. एकदम बहारदार होती ही फालतूगिरी. खूप आवडली. बघा हा सर असे काय म्हणतात. साई तुमच्या परफॉर्मन्सनी तुम्ही आम्हाला कैद करून टाकलं. एकदम फार मजा आली. श्याम दादा तुमचं विशेष अभिनंदन. काय मूड सेट केला. वाह लाजवाब. फार मजा आली. फार छान कॉन्सेप्ट होती. तिघांच्याही परफॉर्मन्स मस्त होते. फार मजा आली. मस्त. वा प्रसादा वा श्याम्या हे दोघं बाजूला बसलेले असताना माझी शिक्षा संपली असं तू म्हणू कसं शकतोस. कुठून येते ही ताकद तुझ्यात. तिघांचं ट्युनिंग फार मस्त होतं. तुम्ही जेलमध्ये होतात त्यामुळे तुम्ही खूप छान जेल झाला होता. बरं एका प्रश्नाचं उत्तर तुमच्या दोघांच्या वतीने मी देतो श्याम्या. तू म्हणलास की मग मी बाहेर आलो तेव्हा का नाही मला सांगितलं. तर तेव्हा हे दोघं आंघोळीला गेले होते. छान मजा आली. वंडरफुल. वा 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 थँक्यू. मंडळी आता आपण जाणार आहोत पंडित सुमारिया चौघुलिया म्हणजेच हास्य महारथी समीर चौघुले यांच्या घरी. आणि त्यांच्या साधनेत बाधा आणायला तिथे तयार आहेत कल्यांची चुलबुली शिवाली परब आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव.
बाहेर कुठे गेलो मी बाहेर कसा गेलो अहो मालक ते काय झालं तुम्ही हे तरी एकच बसले होते का नाही तवा का नाही आकाशात एक मोठी ईद चमकली बघा वरून गंधर्व आले आणि ते म्हणले ह्या माणसाची जागा हित नाही ग तर मी म्हणलं कुठं आहे रे देवा तेव्हा तो म्हणला थांब मी दाखवतो तेव्हा त्यानं तुमचा हात धरला आणि तिथं दाराबाहेर नेऊन ठेवली बघा. किती खोटारडी आहेस तू किती खोटारडी आहे नाही खरंच खोटी खोटी ऍक्टिंग सोड खेळेस मी तुला बरोबर ओळखतो अशा किड्यांची पोल्ट्री तुझ्या अंगातच आहे. लक्षात ठेव या पुढे मी रियाज करत असताना गात असताना मला हात लावायचा नाही. खरं सांगू का मालक तुम्ही गात असताना तुम्हाला हात नाही हो पाय लावा असं वाटतोय बघा. काय बोलतेस तू काय बोलतेस जुबान को लगाम दो तुमरो का जुबान को लगाम दो तुमरो का नाही तर अपमानास्पद बोल रो का हम रो का हिंदीचं काय असं कधीही केलेलं नाही मी अति करू नका तुम्ही सांगून ठेवतोय मी कधीही करत नाही सांगून ठेवतोय नीट बोलायचं माझ्याशी नीट बोलायचं सांगून ठेवतोय अजिबात कोण आहे रे कोण आहेस तू अरे तुझं कपाळ माझं कपाळ सेम आहे कोण आहेस तू काका नमस्कार मी शिवाली परब खालच्या मजल्यावर नवीन राहायला आली आहे. मी तिसऱ्या मजल्यावर जुना राहतो तुला सांगायला आलो मी पण काका मी तर मुलाखत घ्यायला आली आहे ना. मुलाखत नाही चाल इकडे बळा काय काय म्हणालीस तू आता मुलाखत घ्यायला आली आहे ना. तू मुलाखत घ्यायला आली आहेस हो काका म्हणजे इंटरव्ह्यू ज्याला इंग्लिश मध्ये इंटरव्ह्यू म्हणतात ते ये बेटा ये बस 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 बेटा तू खरंच माझी मुलाखत घ्या. हो काका आम्हाला शाळेत ना दिवाळीचा अभ्यास दिलाय बाईंनी सांगितलंय की तुमच्या परिसरातील सुप्रसिद्ध कलाकारांकडे जायचं आणि त्यांची मुलाखत घ्यायची म्हणून मी तुमच्याकडे आले. सुप्रसिद्ध म्हणून तू माझ्याकडे आलीस. हो काका शाबास. हो तर या सगळ्या परिसरातला सुप्रसिद्ध कलाकार मी आहे. ठीक आहे मी तुला मुलाखत द्यायला तयार आहे. काका मी तर मागच्या आठवड्यातच येणार होते माहितीये का. हा पण शेवंता मावशी म्हणाली की तुला सुप्रसिद्ध कलाकारांची मुलाखत घ्यायची आहे ना तर बी विंग मधल्या बबन काकांची घे ते टीव्हीवर तरी दिसतात. हे गाढव तर मेलं नुसतं रेकतच असतं. मी गाढव आहे मी रेकणारा गाढव आहे. आत ये इकडे बाहेर ये बाहेर ये. मी रेकणारा गाढव आहे. मी कधी गायलोय असं असं कधी गायलोय मी आता केलं नाही या आधी कधी केलंय. मी रेकणारा गाढव. तू मुळात ते बबनचं नाव काय घेतलंस. तो त्या डेली सोप मध्ये पासिंगचे सीन देतो. सोनी मराठीचा स्क्रीनवर जेवढा लोगो असतो ना तेवढं पण त्याचं काम नाहीये सिरियल मध्ये. आणि तू मला सांगतेस मी कोण आहे. अहो तो बाबा नाही का नाही तो मधी मधी टीव्ही मध्ये दिसतो तरी तुम्ही मधी मधी आरशात बी दिसत नाही ती. मी आरशात दिसत नाही मी आरशात दिसत नाही वाटेल ते तू बस झाला तुझा खूप झाला तुझा. कोण आहेस ते कामवाली आहेस तू विसरू नकोस ते लक्षात आलं तुझ्या. काका हळू काका ही कशी बोलते मग. तुम्ही शांत बसा ना. शांत बसा म्हणून शांत बसा. बसा काका मला नाही ऐकायचं हिचं. शांत मी मला काय शांत व्हा. शू म्हणून कोणी शांत होत नाही. शांत व्हा. माझं ऐका माझी आजी मला नेहमी सांगायची काय चिडू नये. इतकंच बोलायची आजी. प्रश्न केवढा लटांबर लावलास. माझी आजी मला म्हणायची चिडू नये. इतकंच कसं होईल त्याचं उत्तर. तुम्ही असंच चिडता. शांत व्हा बघू आधी. शांत व्हा. ठीक आहे बोल. तर काका माझा पहिला प्रश्न असा आहे की तुमचं नाव काय आहे. माझं नाव आहे गानपोपट स्वराधीश सुमारिया चौघुलिया. नाक्यावरच्या यासने झंडू बोलते ती. ते लोक यासने झंडू बोलते आणि हे बी देत. आता तू संपली. अब तू गई. तू मी झंडू तर तू पंडू. अयो लय
नाही लागली हो शेवी बया. आता मला रात्री झोप नाही लागायची. पंडू बोल अयो यो यो यो. काय मेले पादऱ्या शिव्या घालतात. पादर शिव्या घालतोय कोणी? एवढा मोठा माणूस आणि चंडून पंडू काय बालवाडीत आहे वय? माझ्या अशी शिव आहे, कळलं ना? तू विचार. हसू नको, तू विचार प्रश्न मला. मी पुढचा प्रश्न विचारते. हा. तुमचा जन्म कधीचा? माझा जन्म रात्री 12चा आहे. पण त्यावेळेला दिवाळी सुरू होती. म्हणजे 12 वाजून 1 मिनिट झालं आणि दिवाळीचा पहिला दिवस सुरू झाला. आणि तेव्हा आणखी एका नरकासुराचा जन्म झाला. लिहू बेटा. मी नरकासूर आहे. तोंड बघा कसं काराटासारखं दिसतंय. बघितलं की चिरडून टाकस वाटते. मी कारट आहे. ते बघ दिसतंय का नाही काराटासारखं? गप्पा तुला सांगून ठेवतोय. अजिबात आवाज करायचा नाहीये. तू विचार ना प्रश्न, जरा नीट प्रश्न विचार. तुम्ही चिडताय. नाही चिडलो. मी चिडलोय. बस इकडे. प्रश्न विचार मला, असं नको करूस. दुर्लक्ष कर. प्रश्न विचार. नको पाणी तुझं. चल मला नको पाणी. हा विचार बाळा. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही काय शंड जोपासता? बाळा हा काय प्रश्न विचारलास तू? बाईंनी तसंच लिहिलंय. बघू बाळा, छंद आहे ते. छंद असं वाच बघू. तोच प्रश्न. तुम्ही काय छंद जोपासता? परत चुकतंय तुझं. शब्दांवरचं जोर चुकतोय. तुम्ही काय छंद जोपासता असं नाही बाळा. ते तुम्ही काय छंद जोपासता असं आहे ते. बस. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही काय छंद जोपासता? तर बाळा माझा छंद म्हणजे गायन. वाव. माझ्या धमन्यांमध्ये गायन आहे. माझ्या शरीरात गायन आहे. माझ्याकडे फुफ्फुस नाही आहेत. गायन आहे. 2 तंबोरे आहेत. मग काका तुम्ही हास्य जत्रेत गायला का नाही जात? माझा फेवरेट शो आहे. तुम्ही तिकडे गायला गेलो पाहिजे. अशा थिल्लर कार्यक्रमात मी कधीही जात नाही. एका शर्टासाठी 16 तास शूट करणाऱ्या माणसांमध्ये मी रमणार नाही. नाही बेटा, मी कधीच तिकडे जाऊ शकत नाही, कारण मी मोठा गायक आहे. मग काका मराठी इंडियन आयडलला तुम्हाला जज म्हणून का नाही बोलवलं? कशाला तोंडा पडून गेलोय? ह्यासनी कशाला बोलवणार आहे तिथं इंडियन आयडल मध्ये? म्हणजे अगं एकदा काय झालं तुला सांगते. काय? हे आहेत का नाही, आमच्या सोसायटीमध्ये गाण्याची स्पर्धा होती. तिथं यांना जज म्हणून बसवलं होतं. पिंकी नावाची एक पोरगी होती. कशाला सांगतेस? ती मस्त गायली बरं का, लय भारी गायली. पण हे त्या पिंकीला म्हणले तुझा कोमलनीचा हाय प्रॉब्लेम होता. तर कोमल आहे तिच्या आईचं नाव. तिच्या आईला काय तिचं काय झालं, तिच्या आईचं गेल्या महिन्यात ते काय ते रिप्लेसमेंट काय नी रिप्लेसमेंट म्हणतात. तिची ती गेल्या महिन्यात गुडघ्याची काहीतरी ती प्रक्रिया झाली होती. तर तिला तर तिच्या आईला वाटलं ह्या माणसानं गुडघ्यावरनं तिच्या आईला चिडवलं. तर तिच्या आईनं ह्या माणसाला चौकात नेऊन जसा हाणलाय. यो माणूस तिथं 4 दिवस असा टिप्पोय म्हणून उभा होता. कोण घेणार यांना इंडियन आयडल मध्ये जज म्हणून? मला काही मारलं वगैरे नव्हतं. फक्त एकदा चल रे अशी टपली मारलेली होती. लई खोटं सांगायला. बघ माझं जजमेंट चांगलं होतं. तिचा कोमलनीचा प्रॉब्लेम होता. ती चुकली होती गाताना. काय चुकली होती? गाताना चुकली होती. कोमलनीचा प्रॉब्लेम होता काय तिचा? होता. काय भारी गायली होती पोरगी. इथेच चुकली. कसलं भारी गाते तू. कुठून शिकली? ते मध्ये मध्ये माझे कार्यक्रम चालूच असते. ते तू कार्यक्रम करते? हा दौऱ्याला जाते मी. हे आमचं पार्ट टाइम चालू असते. म्हणजे तू तर सुप्रसिद्ध गायिका आहेस. मी तुझा इंटरव्ह्यू घेऊ? काय विचारते फक्त हित नको, जरा चांगल्या ठिकाणी घेऊ. तर जिन्यात जाऊ. माझा इंटरव्ह्यू घ्यायला आलीस ना तू? शेवंत मावशी, तू कुठे कार्यक्रम केले? बस तर ना मी आहे का नाही माग इथं ओंकार भोजन नावाचा एक माणूस आलता. तर त्याने आहे का नाही ह्यांच्यासाठी सुपारी घेऊन आलते. पण ह्या माणसाने एवढी माती खाल्ली का मग त्यांना माझा आवाज लई आवडला. नाही तसं काही नाहीये. मला त्यांनी काय केलं 50,000 रुपये दिले. मला म्हणले तुम्ही कार्यक्रम करा. पण ह्यो माणूस मी माणुसकीच्या नात्याखाली ह्यांना ना तिथं घेऊन गेले कोरस म्हणून गायला. या माणसानं एवढी घाण केली तिथं. नाही हे शक्यच नाही. त्या लोकांनी काय केलं माझ्याकडनं लावण्या गाऊन घेतल्या. आणि तुला सांगते लावण्या गाऊन झालं मला खाऊ पिऊ घातलं आणि मला माझ्या मार्गी लावलं. आणि या माणसाला 2 दिवस तिथं डांबून ठेवलं. माझ्या शाळेचं शिक्षण बेटा, माझ्या शाळेचं नाव तिथं नुसतं घुसण्याची सवय आहे या माणसाला. सई
ताई काय म्हणशील? अत्यंत सुरेल परफॉर्मन्स होता. नमा फार सुंदर, फार मस्त कॅरेक्टरायझेशन केलं होतंस. सुरुवातीचा रियाज अशक्य कमाल होता. फार सुंदर समीरदा. तू दिसतोयस पण खूप इंटरेस्टिंग. आणि मला तुमचं नातं पण फार आवडलं. एक हक्काचं लव्हेट असणारं असं, म्हणजे खूप वर्ष आपल्या घरी आपलं माणूस असतं तसं तुमचं नातं होतं आणि ते फारच सुंदर कन्वे झालं. फार मजा आली. शिवा, ह्या दोघांना साजेशी त्यांची शेजारी होती. तुला बघून पण फार मजा आली. मस्त सुंदर. मंडळी, कोणी घर देतं का घर, त्याचप्रमाणे कोणी रिक्षा देतं का रिक्षा असं म्हणत निघालाय आपला फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे. आणि त्याच्या राशीला रिक्षावाले म्हणून आलेत कोकण कोहिनूर ओंकार भोजने आणि जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील. होय रे होय म्या. हा डबल ड्युटी करायला सोय. ए डबल ड्युटी कायची वेळ येळा झाला का तू? काल रात्री कॅम्पात पाहिली तुझी रिक्षा. अबे ती का डबल ड्युटी आहे का बे? मग अरे दिवसभर गाडी चालवून खड्ड्यान पायरून कंबरनं पाठ अशी ताट होई जाते. होय. मग त्याच्यात माझ्या सासऱ्यानं काय केलं, माझ्या साल्याला पाठवून दिला आणि म्हणलं की याला कामधंद्याला लावा म्हणे. अरे काय करतो त्याला म्हटलं तू रातची रिक्षा चालव, फायदाच फायदा आहे. कसले फायदा आहे बे? अबे आपली 10 बाय 15ची तर खोली आहे. साला रिक्षा घेऊन बाहेर गेल्यानंतर बायको बी खुश आणि सगळंच खुश. चांगला ओंक्या 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 कस्टमर आले. ओ कस्टमर आले. हो हे ठेव. हे बाय हे तो 10 आहे, 20 आहे. हो दादा सगळा हिशोब लिहून ठेव. ओ दादा लक्षात दादा ओ दादा हा बोला बोला. स्वारगेटला येणार का? नाही मी नाही येणार. हा येईन या रिक्षात बसा. या रिक्षात इकडं सामान ठेवा इकडं. हा बसा बसा बस या. हा बसा बस. लय भाडं आलं. नीट घेऊन जा. हा? बरं झालं तुम्ही आलात. होय ना. कधीपासून मी रिक्षा बुक करतोय, एकही बुक होत नाही, सगळे रिजेक्ट होत आहेत. साहेब हे पुन्हा आहे ना. हा हे पुन्हा आहे. इथं नाही का दुपारची माणसं झोपलेली असतात. इथं कुणी बी नसतंय. त्यात मी आहे कोल्हापूरचा आणि हेम्या हेमंत साहेबांना. हॅलो हेम्या आहे ना, हे जळगावचा आहे. अच्छा. आम्ही दोघे असतो इथं. दुपार असू दे काही असू दे आम्ही इथं असतो. म्हणजे तसे युपी बिहारवाले बी असतात. पण आता दुपारची माणसंच बाहेर पडत नाही तर ते तरी काय करतील. पण आम्ही आपले सर्व्हिस म्हणून असतो. बिलकुल. वा चांगला एकदम मस्त आहे. चला लवकर चला, जायचं आपल्याला. हा मला नीट सोडाल ना स्वारगेटला? आता नीट म्हणजे आणि काय कसं असतं? नाही मी पुण्याबद्दल खूप ऐकलंय. पुण्यातले रिक्षावाले आहेत ना, खूप फिरवतात आणि भाडं वाढवतात. अरे घ्या. हा अरे साहेब आम्ही गावाकडनं इथं पोटा पाण्यासाठी आलेला आहे ना. हा मग हे असले धंदे नाही भाऊ आपल्याला चपत. वरचा बघते ना. हा मग कधी वरचा फटका खाली बसत सांगता येत नाही. चला ओंक्या ओंक्या काय इकडे यार, तू खाली यार. काय रे? मी काय म्हणतो, मी घेऊन जाऊ का रे शीट? तो घेऊन जाशील? हा नाही म्हणजे मला आत्ता ध्यानात आलं. मी काय करतो, अलका टाकीज कडून गाडी टाकतो आणि तिकडून आहे ना मोठ्या ताईकडे जाऊन येतो. मोठ्या ताईचा फोन आला होता मला, इकडे एकदा चक्कर मारजो म्हणून. चालते की. मग ह्या माणसाला काय करतो मी, स्वारगेटला टाकतो आणि पुढे डायरेक्ट करून ताईकडून करून येतो. बेस्ट आहे ना. हा मग तू सांग. साहेब चला उतरा खाली. उतरा का हो? इकडे बसा ना तुम्ही, या रिक्षात बसा. या रिक्षात काय मला बरं पडेल ते पटकन सोडतात. हा या इकडूनच उतरा. सर इकडून उतरू दे, फटक्यात उतरू दे. या इकडे इकडे इथून जाऊया का? हा इकडे बसा. ओंक्या मी सुटतो. चालते. हा तू नंबरला लाव. मी करतो. चला चला. हा साहेब तुम्ही बॅगा बिगा ठेवा बरं. हो ठेवलं. हा अरे ओंक्या यार काय झालं रे? अरे विषय बदलला ना यार. इकडे अरे आता मी तिकडे जाऊन करू काय म्हणजे? अरे भाऊजींची ना दिवस पाहिजे, ते आता रात्री घरी येतील. मी आतापासून जाऊन तिकडे काय करू? आहे का नाही, एक काम कर, तू ह्या साहेबाला घेऊन जा. मीच घेऊन जा. हा मी सांगतो सांग. साहेब हा चला उतरा खाली. इकडं बसा. या रिक्षात बसा तुम्ही. काय ते पटकन सांगा ना. आता ठरलंय. मी तुम्हाला नेतोय. सामान उशीर होते ना. चालेल तुम्ही बसा. ओंक्या नीट ने बरं का, काय अडचण नाही. चला. हा एकच मिनिट साहेब, एकच मिनिट. अरे असं. हॅलो. अरे यार. हा काका बोला की. हा विमाननगरला जायचं होय. कितीला? 3ला. वाजले किती? हा काका आता हाय का म्हणून काय विचारता? रिक्षा तुमचीच आहे ना. हा
काका अहो, आता रिक्षासाठी लोन घेतलं तेव्हा तुम्हीच जामीन होता का नाही? मग रिक्षा तुमचीच आहे, काही टेन्शन घेऊन का. पोचतोय मी. 3:3 पोचतोय तिकडं, ठेवा. काका चल चल भाई लवकर चल. साहेब हा उतरा खाली. ते मला काका बोलवत आहेत. कोण काका? ते माझ्या रिक्षाच्या लोनला जामीन होते ना ते. आता काय आहे हेम्या, ह्यांना मी स्वारगेटला सोडायला जाईन, तिकडून कोथरूडला काकाला घ्यायला जावं लागेल. त्यांना पिक केल्यानंतर परत विमाननगरला लेट होईल ना काकाला, म्हणून हेम्या यांना सोडा तेवढा. पागल हे नाही सांगायचं अल्ले का राईन टायमावर काय करत नाही आपण. फक्त त्याची नाही रे, माझी पण अडचण आहे. नाही रे, अडचणीचा विषय नाही. अर्धा टायमाला तू असं करतो, डाव जिंकला की तुझे पहिले पैसे द्यायचे, काही झालं की तू हे करतो यार. खेळाचा राग काढायलास तू. नाही खेळाचा राग नाही काढते. माझा चेहरा पाय तू एवढा प्रसन्न चेहरा काही नाही होत. एवढं नाही घालायचं पहिल्यांदा फला, आता नाही फसणार. एवढं नाही घालायच्या. एक रिकाम काम नको करू तू. असं पाहू नको यार माझ्याकडे. सगळं बोलून घे बा. हे नको. आता मी तुला दोस्तीचा वायदा देणार आहे ना साहेब. बसा इकडं. बसू टाका सामान टाका. नेतोय झालं. तू ना दोस्तीचा वायदा नको देत जाऊ, सगळं हरून जातो मी. का तुझ्याशिवाय कोण आहे मला? अरे मग तू असं नाही की त्या माणसाची अडचण आहे आणि मला पटायचं ना काकासाठी. तू रिक्वेस्ट करतोय म्हणून, बाकी काय नाही. नाही तर भाई चल ना यार, लेट होत आहे. बिलकुल बिलकुल. चला हेम्या. अरे यार काय झालं बे तू? इकडे. हा काय झालं? अरे मी एकच मिनिट. एक मिनिट यार. अरे 2 मिनिट थांबा ना यार तुम्ही. मी मॅपवर बघितलं रे. हे मधल्या रस्त्याने गाडी घातली का नाही, स्वारगेटला एवढा वळसा घेण्यापेक्षा मधून जाईन पटकन. म्हणजे यांना बी सोडीन आणि काकाला बी घेऊन जाईन. अरे हे जमतोय ना यार. मग मी जाऊ म्हणतोय. हे जमतंय. हे गैर सोपं झालंय. धावले उतराव तुम्ही परत. चल की. साहेब खाली उतरा. आणि इकडे बसा. या इकडे बसा. असं तुम्हाला मी घेऊन जातोय. अरे सुसाट जाती त्याची गाडी. अरे काय ते ठरवा ना, नेणार आहे की नाही नेणार आहे? नेणार आहे ना. एवढा वेळ बोलत ना, आतापर्यंत अर्ध्या वाटेत पोहोचलो असतो आपण. नाही, आता खरं. अरे यार ऐका ना, मला शूटिंग आहे यार, मला लेट होते. सोडा ना यार मला. तुम्ही जा. ऐका हे फायनल. रिक्षा फायनल. मी बॅग धरू का? नाही नको राहू दे. मग तुम्ही इकडे बसा. इकडे टेन्शन नाही घ्यायचं. बाई चल ना, मला शूटिंगला जायचं रे. काय लेट झालं मला. यार ओंक्या, मी काय म्हणतो, काय मीच घेऊन जातो ना साहेब. मीच घेऊन जातो ना. मी काय विचार करतोय का भाऊ, आता यांना घेऊन जातो, मध्ये असं काहीतरी असं जुगाड करीस आणि मी गॅस भरून घेईन आणि तिकडे ताईकडे चालला जाईल. म्हणजे दुपारी कसं भाचे कंपनी आहे, त्यांच्यावर खीन मजा मारीन. थोडस त्यांना रिक्षातून फिरून त्यांना रिक्षाची अशी चक्कर मारायला गेला आवडत. चालेल मग. अरे जळगावची गरमी. हेम्या तुला एवढ्या वेळचं सूचना काय रे? सांगायचं ना एवढ्या वेळचं की असं असं होणार आहे, भाचे फिरणार आहे म्हणून आलो असतो ना मी. कस्टमर आहे ते. अबे एवढं चाललं असतं तर काय रिक्षा चालवली असती मग? अरे समजतं का रे? अच्छा जाऊ द्या, एक काम करतो मी ना, रिक्षाच बुक करतो. तू खरंच बुक. नाही आता तुम्ही येत तर काय करू, तुम्ही टाइमपास करता ना यार. अरे चिडताच आहे. काय चिडू? अरे मी बा कशाच मी तर चेहऱ्यानं राहतो तसं राहतो. अरे मला शूटिंगला जायचं म्हणून मी चिडतोय, बाकी काय नाही. यार हा माणूस घरात संताप. हाय एक रिक्षा. काय फालतूगिरी, ही पण रिजेक्ट झाली यार. ही पण रिजेक्ट झाली रिक्षा. ती माझीच होती. हे काय? अरे हो याची जायची. अबे तू का रिजेक्ट केली? आता काय आणि साहेब, आता आमचं डायरेक्ट भाडं आहे ना, मग आता परत ऍपचं भाडं कसं घेऊ? धंद्यात खोटी नाही बा. अरे पण माझ्या टायमाची खोटी होते ना यार. अरे प्लीज मला घेऊन चला ना, मला शूटिंग आहे यार, मला चला ना घेऊन स्वारगेटला. हा तुम्ही जावा घेऊन. तू घेऊन जाय. मी? हा तू घेऊन जाय. मग बस की. बसू बसा की. आता प्लीज. हा घेऊन जा घेऊन जा. हा चला. ओंक्या एक काम कर. काय रे? तू आता तिकडे चाललाय ना, तिकडे आरटीओच्या ऑफिस कडून जाशील पाय. तर हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे माझ्या पाहुण्याचे आहे. हे फक्त त्यांना जमा करणे आहे, काय त्यांचा बिल्ला काढणं आहे. घर दिवस झाले काम रखडलंय ना, ते हे फक्त मागच्या गल्ली देऊन टाकतो तू. अरे हेम्या, अरे माझे डॉक्युमेंट रिन्यू करायचे तिकडे, हे करायला गेल्यावर ते मला नाही अडकवतील. तू हे डॉक्युमेंट मग यांना का बरं घेऊन चालला तू? म्हणजे काय? अरे अडवतील ना तुले. कोण पकडणार आहे? अभे ते लॉकडाऊन नंतर जी मधली जी चौकी होती की नाही, ती परमनंट केली आहे. तिकडे माणसं कमी, डॉक्युमेंट जास्त पाहतात ते लोक. काय सांगायला? मग आता याचं काय सांगशील तू? साहेब उतरा खाली. हा मग इकडे या, इकडे चला ना यार घेऊन. आता माझी अडचण आहे, तुम्ही यांच्याकडे बसा. तुम्ही माझ्याकडे या. डॉक्युमेंट नाही ना?
माझ्याकडे आता तो न्यूज शकत नाही ना ते डॉक्युमेंट आहे ना तुझं तुझी बाबा तुम्ही माझ्याकडे बसा येऊ हा कन्फर्म आहे कन्फर्म तुम्ही बसा मी बसणार हा या बसा आता जर मी बसलो तर रिक्षात कोणाचा फोन बिन अजिबात घ्यायचा नाही तुम्ही बसा बसा मला सोड बसा स्वारगेटला सोड बिलकुल काय वांदाच नाही तुम्ही बसा हा ओंक्या चल निघतो रे सावकेचा हा अरे यार अरे बाप एक मिनिट हॅलो हा बेबी बोल बेबी म्हणजे माझी धाकटी बहीण आहे अरे हा बेबी बोल हा लग्न झालंय तिचं हा अरे काय बे अरे रडू नको तू टेन्शन नको घेऊ मी आहे ना मी येतो मी 10 मिनिटात येतो बेबीचा फोन आहे हा चालेल तू फोन ठेव तू रड नको ना माऊली तू रड नको मी आला काय झालं अरे काय यार अरे नाही हो अरे माहिती लहान बहीण होती ना बेबी तिचं लग्न केलं आम्ही धुमधामात हा सासरवास इथला आहे म्हणजे सासर निवडायला फक्त गलती होई गेली हो तुला तर माहिती कितला त्रास आहे यार त्या म्हणजे अशी फुलपाखरासारखी वाढवली बिचारीला असं लाडाकोडात वाढवली आणि सासर असं भेटलंय नाही स्किट संपत आले पटकन बोल ना बोलतो एकच वाक्य 5 वेळा बोलतो तू बोलतो रे साहेब तू तर साहेब वेळ डोळ्याला चंद्रकर मर पुन्हा नाही साहेब पुन्हा नाही माहिती ना मला पुणे म्हणून चला ना मला घेऊन स्वारगेटला यार कधीपासून बोलतो शूटिंगला लेट होतंय मला नाही मला सांग इथून चालत कसं जायचं स्वारगेटला बसा सोडतो तुम्हाला नाही अजिबात नाही मला सांगा इथून दिशा सांगा कुठं जायचं इकडे तुम्हाला कुठं जाणं मला स्वारगेटला जायचं इकडून सीधा जायचं सीधा नाही रे इकडे गेला ना इकडून गेला का तिकडं राईट अंगाला इकडे गेला का तिकडे स्वारगेट आहे राईट अंगाला इकडे जाऊ नाही पण तिकडे ते काम चालू आहे ना ट्रेन रस्त्याचं काम चालू आहे इकडून पण जाऊ शकता इकडून पण जाऊ शकता तुम्ही एक काम करा काय दोघांना आहे का मी सरळ जातो जर हा रस्ता स्वारगेटला गेला तर स्वारगेटला जाईल मुंबईला गेला तर मुंबईला जाईल ठीक आहे पण मी काय जाणार तुझ्यासोबत मी पण सोडलं असतं ना नाही माई बी रिक्षा खूप सुंदर परफॉर्मन्स खूप छान बघूया हास्यरसिक काय म्हणतात पुणेकर प्रसाद ओक तुम्हाला कसं वाटला हा परफॉर्मन्स मस्त धमाल खूप मजा आली गौरव माझं काय म्हणणं होतं की सोफिस्टिकेटेड म्हणून एखादी बॅग अशी असती खांद्यावर होती ओके धमाल होता परफॉर्मन्स गिव्ह अँड टेक खूप एनर्जी होती खूप गिव्ह अँड टेक होतं आणि ते परफेक्ट टायमिंगने होणं फार गरजेचं होतं ते तुम्ही तिघांनी खूप उत्तमरित्या साधलत त्या दोघांची जरी रिक्षा असली तरी तुझी परीक्षा होती आणि त्यांनी नुसतंच बोलण्यात गुंतवून तुला अंतरिक्षाची सफर घडवली खूप मजा आली हेमंत वेगवेगळी कॅरेक्टर्स करतोयस वेगवेगळे प्रयत्न करतोयस आनंद मिळतोय बघताना तुला आणि ओंकार तुझं कौतुक यासाठी की गौरवसारख्या कोल्हापुरी भाषेवरती भयंकर पकड असलेल्या माणसासमोर उभं राहून कोल्हापुरी बोलायचं याला एक वेगळी धमक लागते पण मजा आली हो खूप मजा थँक्यू आणि मंडळी याचबरोबर आजची ही हास्य सफर इथेच संपतेय आता भेट होणार आहे पुढच्या भागामध्ये तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा 4 वार कॉमेडीचा चौका नमस्कार मंडळी खास लोकाग्रहास्तव या आठवड्यात सोमवार ते शनिवार 6 दिवस आहेत हास्याचे आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीचा षटकार मंडळी प्रायव्हसी मिळावी म्हणून एक जोडपं गेलंय भाड्याच्या घरात बघूया तिथे काय घडतंय बापरे केवढं सामान यार आपलं या शिफ्टिंग मध्ये ना खूप थकायला होतं यार
ऐक ना पृथ्वी, हा बोल. मी ना जाम थकले. मी ना साधीशी खिचडीच लावते, थोडं ऍडजस्ट करशील आजचा दिवस? चालेल. आई शपथ, रसिका, अरे कसली हॉट दिसते तू. हा कुठला ड्रेस आहे, कधी आणलास? छान दिसतंय ना? अरे बॅग मध्ये लग्नाच्या आधीचा ड्रेस आहे, सापडला, म्हटलं घालूयात. आई बाबा असताना तिकडे जॉईंट फॅमिली मध्ये असे कपडे घालता यायचे नाही ना, म्हटलं आज आपण दोघंच आहोत घरात तर मग घालूयात. हा, इथेच चूक केलीस. दोघंच आहोत घरात तर घालायची गरज नव्हती. फालतूगिरी करू नकोस. ऐक ऐक ऐक, तू काही खिचडी वगैरे टाकू नकोस, आपण बाहेरून जेवण मागूया. वेडास का नाही? नाही, खूप खर्च झाला ऑलरेडी. मी पटकन खिचडी लावते. होऊ दे ना, होऊ दे खर्च. अरे एक ही तो जान है मेरी जिस पर होगा खर्चा, बाजू में होंगे तुम तो लगेगा अच्छा. ऐक ना, ऐक ना, काय हिंदी बोलताना तू रोमॅन्टिक नाही पथेटिक वाटतोस. रसिका, उगाच मूड ऑफ नको करू यार. खरंच. रसिका तू इथे बस, तू इथे बस. ऐक, अरे माझं ऐक, माझं ऐक. हे बघ, 5 महिने झालं आपण वणवण फिरतोय. त्याच्यानंतर रेंटवर का होईना पण स्वतःचं घर झालेलं आहे ना आपलं. हो यार. आणि कधी नव्हे ते प्रायव्हसी सुद्धा मिळालेली आहे. सगळ्यांसोबत राहत होतो तेव्हा काय म्हणायचीस? नको, बांगड्यांचा आवाज होतो म्हणायचीस की नाही मला सांग, हो की नाही? आता तर बांगड्या पण नाहीये आणि घरात कोणीच नाहीये, हो की नाही? मग पृथ्वीक नाही, ही बघ, ही वेळ नाहीये, बरीच कामं पडली आहेत मला. अरे एवढा खतरनाक टायमिंग कोणाचा असेल? जा ना. मी काय जाऊन बघणार नाहीये. जो कोणी असेल तो बेल वाजवेल आणि निघून जाईल. बघ लवकर, जा ना. अरे यार, आपला वेळ आहे ना हा. एक मिनिट. हो, काय चाललं? उठा तुम्ही. कोण आहात तुम्ही? तू कोण आहे? कोण आहे माझ्या घरामध्ये? तुम्ही कोण आहात? तू काय सिटीच्या बारमध्ये तू डान्स करते डायरेक्ट, तू वर कशी आली? काय बोलताय तुम्ही? डोकं ठेवा. आतमध्ये कुठे चाललाय? काय कोण शेट्टी, काय कशाला आवाज देत आहे? काही काय, तू बाहेर निघा, पहिले बाहेर निघा. अरे चाल, माझं घर आहे. छमछम. नीट बोलायचं तुम्ही माझ्याशी. लाज वाटते? काही बोलताय? तू बघत काय बसलास? त्या घर मालकाला फोन कर ना. एक मिनिट. ओ, तुम्ही ते बसू नका. निघा घराच्या बाहेर. आमच्या घरात नाही. तू थांब, मी बोलतो. घर मालकांना बोलतो. काही बोलतोय मला. हॅलो. हा, हॅलो ओंकारराव. अहो काय, इकडे मी माझ्या घरात आता एक माणूस आलेला आहे. आता एक मध्यधुंद अवस्थेत माणूस आला. तुम्ही पहिले वरती या. अरे आपल्याला माहिती आहे, आपण वर जिन्यात चढतोय. थांब, येतोय वर. वरती या तुम्ही. अरे जिन्यात चढू दे ना भाई, थांब ना. या तुम्ही, या. काय म्हणा येत आहेत ते, वर येत आहेत. ओ तुम्ही निघा, मी आता सांगतो. मी छमछम म्हणू नका. निघा माझ्या घरातून आधी. चल तू. अरे चल. काय चल तू? हे वडील तुमचे? आपले पप्पा येते. अरे ओंकारराव, काय हा माणूस घरात आला हो दारू पिऊन, मला टेन्शन आलं ना. हा तुम्ही काय, माझं घर आहे. अरे माझ्या बापाचं घर आहे. कपरा सारा आपले भाडोत्री आहे ते, नीट बोल त्याच्याशी. म्हणून काय झालं? तू घबरा ना यार पप्पा. अरे थांब ना जरा. तू शेट्टीला कशाला हाक मारतोय? दोघांनाही सोलेल तू. मी भाड्याने दिलंय घर त्यांना. अरे पण कोणाला विसरून दिलं? हे घर माझं आहे, माझ्या बापाचं घर आहे. थांब ना. एक मिनिट. हे काय म्हणाले आता? यांच्या वडिलांचं घर आहे म्हणजे? ऑब्विसली. नाही, थांबा. मग तुम्ही तुमचं घर सांगून आमच्याशी परस्पर कॉन्ट्रॅक्ट कसं काय केलं? नाही तसं नाही हो. म्हणजे तुम्ही आम्हाला खोटे कागदपत्र दाखवले? नाही तसं नाही. आता यांच्या पप्पांचं घर आहे ना, मग आपल्या पण आपल्याच घर झालं ना ते. अरे का ते आता हे आई प्याताड, तर ह्याच्या पप्पांनी माझ्या नावावर केलंय घर. कायद्याने आपलं घर आहे, पण त्यांचं पण आहे ना. कळलंय ना तुम्हाला? मला कळलंय, पण मुद्दा इतकाच आहे ओंकारराव की रात्री अपरात्री असं कपल असताना एक माणूस मध्यधुंद अवस्थेत घरात कसा काय येतो? आणि येतो वर कसा बोलतो हा? बोलला वरनं हा माणूस मला छमछम बोलला. ही बोलायची पद्धत आहे का? सांगा. सांगा जरा. नाही घेऊन जा. ये पप्पा चल तू. अरे पप्पा
अरे पप्पा नको रे. माझ्या या घरात सगळ्या माझ्या आठवणी दळल्यात. ही भिंत माझ्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट. भिंतीवर अरे मी पहिलीत नापास झालो होतो. पहिलीमध्ये होतो तेव्हा मी पहिल्यांदा नापास झालो ना. माझ्या बापाने या भिंतीवर असं फेकलं. आय लव्ह यू भिंत. माझ्यासाठी भिंत फार महत्वाची आहे. आणि सांगतो म्हणजे मला माझ्या बापाने कुठून पण असं पेकड्यात लाच घातली मी याच भिंतीवर पडतो. आय लव्ह यू भिंत. अरे घेऊन जाऊ. चल ना बाबा. नाही मी रोज उशिरा घरी यायचो माहिती तुम्हाला. माझा बाप जिन्यात असा वाट बघायचं माझी. तुझी वाट बघत बसायचा तुझी. बाबा तू चला आता मला डोकं फिरू नको पप्पा. का नाही जाणार तू? माझी भिंत घेऊन अरे उचल ये उचल. एक मिनिट. अरे नाही उचलू द्या ना त्यांना. हा उचल. ऐका कालून उचल. बाहुबली. एक मिनिट इकडे तुम्ही ना ऐका मला कळतंय. अरे बघ ना त्याचं काय सुरू आहे. मला कळतंय. आमचे पप्पा आहेत. पहिली गोष्ट तर तुम्ही आहे ना फफ्फा बोलू नका हो. हा शब्दच नाही आहे मराठीत. लक्षात घ्या मराठी भाषा जी आहे त्याच्यात औष्ठव्य व्यंजन आणि दंतव्य व्यंजन याच्यात दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे त थ द ध न ही दंतव्य व्यंजन आहेत आणि प फ फ. अरे तो दारू प्यायला लागला हो. अरे यांना घेऊन जा पहिले. यांना घेऊन जा. तो पापड लेके याला सुट्टी को. तू बाजूला तू अजिबात ऐका हो. हे बघा लक्षात घ्या पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कुठे. अरे ऐका बघा हे पहा सद्गृहस्थ काका एकतर तुम्ही माझ्या बायकोला छमछम म्हणू नका. दुसरी गोष्ट भिंत वगैरे नेता येत नाही आपल्याला. अरे माझी आठवण. बरोबर आहे पण भिंत म्हणजे पावाचा तुकडा आहे का पिशवीत टाकला आणि घेऊन गेलो. हसू नका. मी सिरियसली सांगतो. हसतोय तो माणूस. ऐका हे बघा भिंत अशी चालवायला वगैरे आपण काही महापुरुष आहोत का महात्मे आहोत का तर नाही. ज्ञानेश्वर माऊली यांना आध्यात्मिक वारसा असल्या कारणास्तव जेव्हा चांगदेव असे समोरून आले तेव्हा त्यांनी भिंत चालवण्याचा प्रवचन दे आता त्यांना. वेळ वाया जातोय नुसता. छमछम अंडा काट के दे ना. सांगा तू वाचवू नको ना. हात नको लावू त्याला. त्यांना घेऊन जा. चमचम वगैरे म्हणतात त्यांना घेऊन जा. अरे पप्पा तू आता येतोय का फाईट देऊ तुला आता मी. आईला फोन करून सांगी ना मी आता. हे बघा हे परत तुम्ही चुकताय. असं नका करू. काय आहे बघा काही झालं तरी ते तुमचे वडील आहेत. म्हणजे वडिलांनी खरं तर असं असायला हवं आणि मुलाने असं असायला हवं. पण इथे वडील असे आहेत त्यांची लायकी पण आहे म्हणा. पण तरीही मला असं वाटतं की असं करायला नाही हवं. हे तुम्ही काय बोलताय. छमछम तू देखते गेले जान लगी यार. क्या बे तेरे को छमछम दिख रही है मैं. हाँ एक बार बोला तो समझ में नहीं आता. बार बंद हो रहा है ना तो पापड़ वापड़ कुछ नहीं मिलता. हाँ दिमाग का दही मत कर समझेला ना. नहीं तो शेट्टी को बुला के ना घिसट के लेके जाएगी मैं. समझा क्या बे चिरकुट साला. तेरा क्या बे सेठ. अरे चमेली तुझं काय ऐकत नाही म्हणजे तू रसिका तू काय केलं सत्ता. कुठून आलंय हे. कुठली भाषा आहे काय. अरे आपण मागच्याच आठवड्यात चांदणी बार नाही का पाहिला त्यात ती अशीच बोलते ना. हा ओ बापरे सिनेमा इतका प्रेरक असतो हे आज कळतंय मला. मग मस्त केलं ना मी. या वाईने नाका चाकाळू एवढ्या परत केलात ना कंट्रोल नाही होणार ह्यांना. पप्पा आता येतोय का आईला फोन मारू. चल चल मग चल उठ. मी जाणार. हा उठ निघा चला. मी जाणार. मला फक्त 500 रुपये द्या मी जाणार. अरे बाबा अरे आता नाही येत रे 500 रुपये माझ्याकडे. चल खाली जाऊन देतो. चल नाही खाली नको. तू खाली जाऊन मला मारतो. अरे नाही मारत रे बाबा. चल रे बाबा. हे पप्पा हे फार चुकीचं आहे. पप्पा तू कशाला आलास मग इथे टिटवाळ्यावर न दिन्याकडे होतास ते 12 होतास ना तू. चल तू. अरे नको दिन्याची बायको मला मारते. ती पापलेट सुरमई खाते मला काय देत नाही. तुझे
ते बायको मला मारते. उगाच आता सानूला मध्ये आणू नको तू. ते पण मला खायला देत ना. मला सुके बोंबील खायला देतात. सुके बोंबील मला चावता येत नाही. पप्पा. ते बोंबील मम्मी भिजवतो मग ते फुगतात मग खातो. मला सांगा ते फुगवणार कधी, ते सुटणार कधी, मी खाणार कधी? मला पापड तरी द्या. पप्पा आता येतो आहे का मी का? 500 रुपये. दादा कशी वागते हो तुमची बायको? मारते त्यांना, किती चुकीचं आहे. आणि स्वतः पापलेट आणि बोंबील खाते आणि त्यांना सुकी मच्छी देते, चुकीचं आहे की नाही? त्यांना पण व्यवस्थित मच्छी द्यायला हवी की नाही. कसं आहे, त्यांचा आहार जो आहे तो योग्य असायला हवा, कारण वय जास्त आहे. लक्षात घ्या, या वयात त्यांना योग्य प्रकारे प्रथिनं कर्बोदकं मिळायला हवी. आणि मासे जे असतात त्याच्यामध्ये माशांचं जे लेक्चर द्या आणि ठेवून घ्या तुम्ही त्यांना. ठेवून नाही घ्यायचं, तुम्ही घेऊन जा. घेऊन जा त्यांना. पप्पा मी खाली जाऊन 500 रुपये आणतोय. तू इथे थांबवा त्यांना. मी 500 रुपये घेऊन येतोय. चला. तुम्ही घ्या पहिले आणि त्यांना घेऊन जा. अरे एक काम करा, 500 रुपये द्या, मी त्यांना देतो आणि घेऊन जातो. द्या. मी का देऊ? माझा काय संबंध आहे? देऊन टाक ना यार, पैसे कटकट तरी जाईल. देऊन टाक. पडणार रसिका. द्या पटकन द्या. थांब थांब. हा ये 500. हा घेऊन जा त्यांना, घेऊन देऊन टाक आणि घेऊन जा. ए पप्पा हे थांब जरा. उडा लागला लगेच पैसे मागितले आणि 500 रुपये आहेत हे. किती? 500. हा घ्यायचे आणि ओके डन. मी जाणार. हा हे घ्या 500 रुपये. हा हळू हळू. 500 भेटलं. ते झमचा मेले तर टिप. अरे जाता इथं जाऊ दे ना भाई. कशाला आता आणतोय यार? चमचम कोणाला बोलला रे? पृथ्वी टिप कोणाला दिली ना 100 रुपयाची? माझ्या बायकोला 100 रुपयाची टिप देतो तू? कोण दिली? हा मेला. हा माझ्याकडून मेला. अरे अरे सोड नाही. अरे भाई ऐक ना. हा मेला. अरे 500तले 100 आले ना परत. असं काय करतोय तू? काय तुला भाई पूर्ण 400 हवे असतील ना, वहिनींना अशी कंबर लाचकोळायला सांग. भाई फुल 400 कम्प्लीट. आपला वादा आहे. पृथ्वी करू काय? अरे कान फोडू काय? 400 रुपये मिळतील. मेला. आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवतो. अरे नको नको नको. अरे यार पप्पा तो पोलिसांना बोलवतोय यार. अरे पप्पा अरे माझे पप्पा गेले यार. पप्पा गेले? शाण्या इथे आम्ही भाड्याने राहायला आलोय. तुला डिपॉझिट दिलं, आम्हाला फसवतो तू. नाही, रोजचा त्रास दिलास तू आम्हाला. नाही दे. माझे डिपॉझिटचे पैसे काढ. अरे नाही ते मी डिपॉझिटचे पैसे काढ. अरे ते मी बाईकच्या लोन साठी वापरले आहेत ना. किती खोटं बोलशील रे? सकाळी बोलस ना बाईक उचलली. अरे नवीन बाईक साठी वापरले यार मी. मला माझ्या डिपॉझिटचे पैसे दे, नाहीतर मी पोलिसांना बोलवतो. नाही नाही नको ना. मेला. अरे अरे यार वाजाऊ ना तू. नाही पोलिसांना बोलवेल ना. हॅलो पोलीस. खूप छान कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप छान परफॉर्म केलं. मस्त. बघू आपल्या हास्यरसिक काय म्हणतायत. प्रसाद दा. वा 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 बहारदार. पृथ्वी रसिका म्हणजे स्किट सुरू झालं तेव्हाचा तुमचा मूड, की नुकतंच तुम्ही नवीन घरात आलेला आहात आणि तुम्हाला प्रायव्हसीची गरज आहे, तो एक रोमॅन्टिक मूड, तो एक कोझीनेस, आणि तिथपासून ते शेवट जो रसिका तू केलास अरुणसोबतचा हा प्रवास किंवा हे ट्रान्सफॉर्मेशन फार फार उत्तमरित्या रंगवलं. फार मजा आली तो प्रवास बघताना. ओमकार राऊत फार छान मजा आली. अरुण तुझ्याबद्दल मी काय बोलणार, तुला माहिती नाही, तू नव्हतीस म्हणून तुला सांगतो. अरे आपका वो दारू का सीन तो मतलब असं स्वतः बच्चन साहेब म्हणालेले आहेत कदम साहेबांना. वाह. आता त्याच्या पुढे जाऊन मी तुझ्या दारूच्या सीनबद्दल आणि तुझ्या दारूच्या ॲक्टिंगबद्दल मी काय बोलणार अरुण. मी खूप लहान माणूस आहे, पण परत एकदा तुझी एनर्जी आणि तुझं डेडिकेशन हे कमाल आहे अरण्या. आय लव्ह यू. वंडरफुल. क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू. मंडळी आपल्या
चौघुले काकांच्या घरी दिवाळी निमित्त सुरू होत आहे सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी. आणि या तयारीच्या निमित्तानं तिथं हास्याचे फटाके फोडायला येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कधी गोड कधी तिखट चेतना भट आणि हास्य महारथी समीर चौघुले. चेतू बेटा, ओ बाबा, हे काय बनवतेस तू? बाबा मी कंदील बनवतेय. हा बाळा, तू दिवाळीसाठी आकाश कंदील बनवतेस? हो बाबा. बेटा, तिरडी समोर मडकं ठेवायला जो त्रिकोण असतो ना, तो सुद्धा जास्त क्रिएटिव्ह असतो ह्याच्यापेक्षा. बेटा बाबा, हे काय बनवतेस बेटा? हे असं नसतं बेटा. ये इथे इथे बेटा, ये 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 बाळा, ये बाळा. आपण चौघुले आहोत, आपण हस्तकलेच्या आसपास पण फिरकायचं नाही. आपल्याला नाही जमत हस्तकला, आपल्याला हस्तकलेचा शाप आहे बेटा. 150 वर्षापूर्वी आपले पूर्वज होते, माझे खापर पणजोबा, त्यांनी त्यावेळची राणी होती राणी इंदुमती, तिला काहीतरी अशीच कलाकृती केली आणि वाढदिवसाला गिफ्ट केली होती. काय दिलं होतं त्यांनी? बर्फाचा काका कुवा दिलेला होता. पण बर्फाचा काका कुवा देताना त्याची चोच वितळली आणि खाली आली. त्यानंतर राणीचा गैरसमज झाला आणि राणी म्हणाली हे काहीतरी भलतंच आहे. राणी चिडली आणि मग आपल्या खापर पणजोबांना त्यांनी बर्फाच्या लादीवर झोपवलं आणि माझा काका कुवा चुकला, माझा काका कुवा चुकला असं मरेपर्यंत म्हणण्याची शिक्षा दिली. पण आपण पडलो चौघुले, त्यात खापर पणजोबांचे फंबल पडले. माझा कुवा काका कुचला, माझा कुवा काका कुचला असे ते म्हणाले. यावर राणी आणखीन चिडली, अजून एक बर्फाची लादी घेतली आणि वर ठेवली. इथे आपले खापर पणजोबा चचले. याचा अर्थ काय? आपण हस्तकलेच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. ओके नाही? आता आपण मोदक करतो, कसे असतात? वड्यासारखे गोल गोल असतात की नाही? हो बाबा. वर आपण हस्तकला वगैरे करतो? नाही, काही करत नाही. करंजी सेम, मोदक करंजी सेम असते. आपण काही अशी कलाकुसर वगैरे करतो? नाही बेटा. या कलेच्या नादात आपण पडायचं नाही. लक्षात आलं? हो बाबा. शाबास, मला सगळं समजलं बाबा. पण बाबा, तुम्ही काय करताय? बाळा, आता आपल्या चाळीत ते दिवाळीचे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ना, दिवाळीसाठी मी एक कविता लिहिलेली आहे, त्याचं वाचन मी करणार आहे, त्याची तयारी करतोय. पण बाबा, तुमच्या वडिलांना म्हणजे माझ्या आजोबांना सुद्धा कविता वाचनाच्या कार्यक्रमातच लोकांनी धुतला होता ना? हो, खरं आहे ते. शारदीय काव्यमाला असा कार्यक्रम सुरू होता, अतिशय सुंदर कार्यक्रम सुरू होता आणि अचानक माझ्या बाबांच्या मोबाईलवर बग बग अग सखे कसं गुबू गुबू वाजत आहे असा रिंगटोन वाजला आणि मग सर्व ऑडियन्सनी त्यांचं गुबू गुबू सुजेपर्यंत त्यांना मारला. कळलं तुला? तर ती जाऊ दे, मी कविता लिहिलेली आहे ती ऐक. हो बाबा, तुम्ही वाचा, मी ऐकते. ऐक हे कसं ते. बाळा मला सांग, विनोदी नाटक सुरू असताना मध्ये मध्यंतर असतं? हो बाबा. मग देवाने हे डोळ्यावर तुझं विनोदी नाटक केलेलं, त्याच्यामध्ये मध्यंतर का नाही? मध्ये गॅप का नाही बेटा? बेटा मला नेहमी असं वाटतं की ह्या तुझ्या मिशीच्या खाली मला नेहमी ओढ बघायला मिळतील, पण नेहमी 2 डोळे दिसतात ग. काय करू त्याचं? चेतना! तुम्हाला हे लक्षात येते का? कोणत्याही क्षणी शिवालीला बोलून मी शिवाली हे खरं स्किट सुरू करू शकतो. काही फरक नाही, तीच ऍक्टिंग असते माझी, फक्त मिशी बदलतो. मला नाही फरक पडणार, लगेच चेंज ओव्हर होईल बघा. हे काय आहे? गौरव सर आलेत. गौरव सर? याला तू सर म्हणतेस? अगं गल्लीत पेप्सी कोला चुपत फिरत असतो हा, रोज याला खिडकीतून बघतो मी. अरे मग पेप्सी कोला मागायचा ना, हवं सगळं खिडकीत कशाला बघायचं? तू ह्याला सर का म्हणतेस ते सांगा ती मला. बाबा, आपल्या चाळीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं नाटक आहे ना, ते गौरव सर बसवतायत बाबा, म्हणून आम्ही सगळे यांना सर म्हणतो. अरे चाळीचा सांस्कृतिक ओला कचरा सुका कचरा म्हणून ह्याची ओळख आहे. ह्याला तू गौरव सर म्हणतेस? तू नाटक बसवणार आहेस? हो. बस ये आधी तू स्वतः बस. मला सांग, कोणी लिहिलंय नाटक? मीच लिहिलंय. त्या नाटकाचा लोकक दिग्दर्शक मीच आहे. उठ, बसायची लायकी नाही तुझी. याचा लोकक दिग्दर्शक असं नसतं रे ते, लेखक दिग्दर्शक असं असतं ते. अक्कल आहे तुला? नाटकाच्या भानगडीत पडतोस तू. निघ इथून, आत्ताच्या तरीने खूप मारेन बाळा तुला मी. निघ. गौरव सरांना काही बोलू नका बाबा, प्लीज. किती
सुंदर नाटक लिहिलंय बाबा त्यांनी. आणि नाटकाचं नाव किती सुंदर आहे बाबा माहितीये? काय? दगडाखालचा विंचू. दगडाखालचा विंचू? अच्छा, म्हणजे तुझ्या आत्मचरित्रावर नाटक आहे तर. दगडाखालचा विंचू. ननने. चेतना इकडे. तुझा बाप आहे ना खेकडा आहे, खेकडा. मी प्रगती करतो ना, मला खाली खेचता येते. काय कुसूर चालली आहे? काका काय नाही अहो काका, ते महत्वाचं नाही आहे. आजपर्यंत असं नाटक कुणीच लिहिलं नाहीये. नाटक लिहिलं नाहीये? नाटक लिहितात? कसं लिहितात? असं लिहितात का असं लिहितात का सोनी लिहितात? सोनी लिहितात. वाजव ना भंकस केलीस तर. काका लँग्वेज महत्वाची नाही काका, स्टोरी महत्वाची आहे. माझ्या नाटकाची काय स्टोरी आहे काका? स्टोरी आहे तुझ्या नाटकाला? एकदम खतरनाक. तू नाटक लिहिले? हो, ये बस. पाय सोडा ना. येतं ना चांगला पाय सोडा. ही हिम्मत लांबो पटकन खाशील. तुझी ही हिम्मत. तू नाटक लिहायला? मी लिहिलंय. मला 3 नाटककारांची नावं सांग. पुढचं बघूया आपण. पुढचं पुढे पाय सोडा सांगतो. नाही, स्क्रिप्ट राहिला बाजूला. फक्त 3 नाटककारांची नावं सांग. प्रशांत दामले. प्रशांत दामले नाटककार आहेत, ते अभिनेते आहेत. लेखक नाटककार म्हणजे लेखक हा शब्द ऐकलायस? हो ऐकलाय. कधी? आता तुमच्या तोंडातून. तुमच्या तोंडातून ऐकला? आज है भाई तेरा तो है. आज है. शाबास. चला 3 नाटककारांची नावं येत आहेत. बरं एका लेखकाचं नाव सांगा, पण तो महाराष्ट्रातला चांगला लेखक असला पाहिजे. गौरव सर, तुमचंच नाव सांगून टाका ना पटकन. अरे मी कशाला मोठेपणा घेऊ, बाकीचे लेखक काय म्हणतील? बाकीचे लेखक काय म्हणतील? स्वतःला लेखक समजतो. स्वतःला एका लेखकाचं नाव सांग. प्रसाद खांडेकर. सॉरी प्रसाद खांडेकर लेखक आहे प्रसाद खांडेकर. मग ते लिहितात ना. अरे दिवसभर टक प्रिंट आउट काढलं की लेखक झालं. लेखकाचं नाव पाहिजे. लेखक समीर चौगुले. त्याचं काय वेगळं आहे? त्याचंही तेच आहे. शूटिंगची तारीख ठरली की जे लिहायला बसतात ते लेखक नव्हे. जे लिहिल्यामुळे शूटिंगची तारीख ठरते ते खरे लेखक. लक्षात आलं? तुझी लायकी कळली आता? कळली? याच्या पुढे जर नाटक लिहिलंस ना, खबर निघेतून. चेतना इकडे. एक मिनिट थांबा. आय शब्द सांगतोय, हा तुझा बाप नसताना ह्याला मी लई तुडवलं असतं बरं का. असे झुंबुरात ना माझ्या आजूबाजूला पण भटकत नाही. काय नाही. चल आपण जाऊया. चल एक मिनिट इकडे. कुठे चाललास तू? कुठे चालला? बाबा आमची नाटकाची रेलचेल आहे. नाटकाची काय आहे? रेलचेल आहे बाबा. रेलचेल नाही ग बाळा, तो रिहर्सल असा शब्द आहे. त्याच्या नादाला लागून तुझेही शब्द गेले. या नाटकाचा मी दिग्दर्शक आहे, मी रेलचेलच बोलणार. चेतना चल. एक मिनिट. काही जायचं नाही तिकडे. मला माहिती आहे ते तालमीच्या नावाखाली तुम्ही स्वतःच्या जीवाची रेलचेल करा तिकडे. मला चालणार नाही बाबा. ऐका, जी काय रेलचेल करायची या घरात माझ्या डोळ्यासमोर झालेली पाहिजे. बाबा चालणार नाही. तालीम करायची असेल तर माझ्यासमोर, नाही तर परवानगी नाही. तर निघ तू, गरज नाही आहे. बरं ठीक आहे आपण करू इथे रेलचेल इथे. हे बघ तुझ्या बापासमोर विराज करतोय ना, विराजला आवाज दे एकदाचा. आवाज दे एकदा विराजला. काय रे? ये बाळा ये. रामदास वाद्यांची बोलकी भावली. हे कसं बोलवलं ग? चौघलेची मुलगी आहेस ना तू? भांडतात कुठले हे संस्कार? काही गरज नाही त्या विराजला बोलवायची. पण बाबा सर आम्हाला असंच बोलवतात बाबा. सर गेला खड्ड्यात. अरे रोल कोणाचा आहे? बापाचा. मी करेन तो. अरे पण मी विराजला शब्द दिलाय की मी त्याला बाप बनवेन म्हणून. या नाटकात मीच बाप बनणार. नाही तू तालीमीला घेऊन जाशील हिला आणि नको ते काहीतरी जवळीक. मला चालणार नाही ते. माझ्या डोळ्यासमोर काहीतरी झालं पाहिजे. बरं बाबा ठीक आहे, तुम्ही करायचे बाबाचं. मी बाबाचं रोल करणार. काय हे माझे बाबा वाटतील? काय माहित, आता बघायला पाहिजे आपल्याला. अगं जन्मदाता आहे ना मी तुझा. काय विचारतेस तू? नाही मी काय म्हणतो, पण काका तुम्हाला जमेल का? अरे तू तरी शंका घेऊ नकोस. अरे बाप आहे ना हिचा मी. शंका काय घेतोय? अरे मी ऍक्टिंग बद्दल विचारतोय. ऍक्टिंग बद्दल माझ्या
शाळेत असताना तुला सांगतो. इकडं उभा राहा. इकडं उभा राहा. पाठांतर कर. कसलं पाठांतर करू? दिलत नाही माझ्या हातात. पाठांतर कसं करू? नुसता तो हे बोलू काय पण. ही हिरोईन आहे, मी हिरो आहे, तू हिरोईनचा बाप आहेस, कळला? दाडू बरा, दाडू बरा. नीट मी कोण आहे? दूरदर्शक. मी सांगेन तेच करायचं, कळलं? हे मला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला मी काका बिका अजिबात बोलणार नाही. तू माझा स्टुडंट आहेस. आपण काय बोलूया? पिंट्या. पिंट्या. ओके पिंट्या. मी पिंट्या आहे. नीट काय पिंट्या. चेतना हो ऐसा कैसा? आता जर मध्ये मध्ये करशील ना, लक्षात ठेव. चलिए चेतना. ए चम्मक चल्लो, कुठे चालली? चालले मसनात. येतो काय? मसनात का तुझ्या बापाला पुरलाय? ए माझ्या बापाचं नाव काढलंस ना तर देईन खवडा. माझा बाप आहे बेवडा. काय शब्द आहे? कोण आहेस तू? कोण समजतो स्वतःला? कोण आहे मी? अरे आभाळ माझा बाप आहे. जमीन माझी आहे. रक्तात माझ्या इमानदारी. नाव माझं सतीश तारी. सतीश तारी. ऐक हे कंपोस्ट खत म्हणून झाडाला टाकायच्या लायकीचं पण नाहीये वाक्य आहे. ज्या दिवशी काय बोललो मी? ज्या दिवशी कंपोस्ट खत म्हणजे काय मला कळेल ना, तू संपलास. संपलास तू. आता तुझी एंट्री आहे. तू हिरोईनचा बाप आहेस, तू बेवडा आहेस. बेवडा आहेस. तुझा डायलॉग काय? ए इंटुकले पिंटुकले चल वटकले खा खुजा बत्ती बुजा मारेगा खवडा गिरेगा हावडा मारेगा बुक्का गिरेगा ढाका. हा तुझा आहे. चल रेडी? मैं तो बेवड़ा है. मैं तो मैं पिएला मैं फरार करने का तो. तू काय ग्रामोफोन खाल्लायस? सावी देऊ तुला मी? बेवडा आहेस ना? बेवडा आहे. आणि हे कशाला करतो रे? दिसलं पाहिजे ना बेवडा आहे म्हणून. अरे बेवडा आहे तर मग बॉडी लँग्वेज नाही कळू दे ना. अच्छा बॉडी लँग्वेज. परत करा नीट. एक पट्टा दे ना मला. नाही मी करतो. चल परत. शेवटचा चान्स आहे. शेवटचा. ये मेरे पिंटू के कुल्ले. शब्द एक मिनिट काय बोला तू? पिंटू के कुल्ले. हाडायला काय? अबे इंटुकले पिंटुकले खा खुजा बत्ती बुजा मारेगा खवडा गिरेगा हावडा मारेगा बुक्का जाएगा ढाका. हा डायलॉग आहे ना? जरा चुकला म्हणजे नीट कर रे. ह्या डायलॉगला मला अवॉर्ड पाहिजे. तू एक काम करतो निघ. तू निघ. नाही मी करतो. मी करतो. तू निघ. मी करतो. करू दे. नाही ऐका माझं काय झालंय. ऐका माझं काय झालं तुला सांगतो. माझं काय झालं ऐका माझं काय झालंय. ते इंटुलेले पिंटुलेले कोण आहेत त्यांचं रिलेशन मला कळत नाहीये. ते भाऊ असतील ना तर मग पुढचं जे आहे खा खुजा बत्ती बुजा त्यातलं खायचं कोणी बत्ती कोणी बुजवायची त्याच्यात माझं कन्फ्युजन. एकदा ते क्लिअर झालं गोष्ट क्लिअर झाली ना माझ्या पद्धतीने मी करून घेतो. एकदा ते मला सांगा. अरे हा काय येणा झाला का रे माणूस? तू एक काम कर. तू आता इथून जा जिन्यात जाऊन हा डायलॉग पाठ कर. पाठ झाला की मला येऊन सांग. मग मी तुला उद्या सांगेन कसं झालं ते. एक संधी दिली असती तर बरं झालं असतं. संधी बिंदी काय नाही. तू नाही इथून पहिलं फक्त एक दोन तू जा. चेतना यार ह्या माणसाने जाम डोकं खाल्लंय माझा यार. मला इथं रेलचेल करायची नाहीये. आपण आतल्या रूम मध्ये जाऊया. ओके आतल्या रूम मध्ये. चुकीचं केलंय हे. चुकीचं केलंय हे. एका उदयनमुख कलाकाराला असं पहिल्याच दिवशी वागवणं बरं नाही ना हो. हे चुकीचं केलं. माझं कन्फ्युजन होतो. सई प्रसाद काय होतं ते काय म्हणाले खाव खुजाव बत्ती बुझाव आणि मग मारेगा फावडा जायगा हावडा. फावडा मारल्यावर माणूस हावडाला कसा जाणार हो मला सांगा. है की नाही? फावडा मारला हावडाला गेला असं कसं विश्वास ठेवायचा त्याच्यावर. असं असेल तर मग विमानं बंद होतील. मारला फावडा आला हावडा असं होईल. सई काय म्हणशील? धमाल परफॉर्मन्स होता. चेतना तुझं हे कॅरेक्टर मला फार आवडतं. गौऱ्या चुकून माकून डिरेक्टर झालास तर काय करायचं नाही हे या स्किटमधून शिकशील अशी माझी अपेक्षा आहे. समीरदा अप्रतिम. फार मजा आली. मस्त. थँक्यू. साधा मस्त कॉन्सेप्ट होती आणि मला ही
हे जे त्रिकूट आहे मला भयंकर आवडतं. तुमच्या तिघांची केमिस्ट्री फार फार मस्त जमते आणि या भट्टीत पाहायला फार मजा येते. धमाल. वा. थँक्यू. मंडळी, हास्याचा खळखळाट निर्माण करणाऱ्या हास्यवीरांचा हा धमाल परफॉर्मन्स आज आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे. चला तर बघूया ही भन्नाट हास्य धमाल. ताई पण मला नक्की जमेल ना? नाही 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 जमल ना तुला. एवढं काय कठीण नाही. अरे एकदम सोपं आहे. हे बघ काय आहे, शेवटची एंट्री घ्यायची. हा, गदा युद्ध होणार, मग तू मारणार, बस एवढंच आहे. आणि प्रभाकर मोरे सर आहेत ना, ते सगळं सांभाळून घेतील. त्याचं तर टेन्शन आलं ना. म्हणजे माझ्या आयुष्यातलं पहिलं सीन आहे ना हा. आणि मोरे सरांसारख्या एवढ्या मोठ्या माणसासोबत, एवढ्या मोठ्या कलाकारासोबत काम करायचं म्हणजे जरा टेन्शन आलंय. आपण एक काम करूया. काय रे? आपण त्या गौरव सरांची वाट बघूया का? नाही म्हणजे त्यांचा रोल मी कसं करणार ना, ते येऊन करतील ना त्यांचा रोल. अरे तो गेला पळून गेला. नाटकाच्या इंटरवल मध्ये सेल्फी काढायला आलेल्या बाई बरोबर पळून जाणारा जगाचा पहिला नट असेल ना तो. बसलीये 1.5 तास झाला. आता पुढचं नाटक सुरू करायचंय. तू तयार राहा. हे बघ दत्तू, तू जर काही हे नाटक आता निभावून नेलं ना, तर चालू नाटकात इंटरवल मध्ये रिप्लेसमेंट करणारा पहिला नट म्हणून इतिहासात नाव छापलं जाईल तुझं. बघ तू कशाला बिंदास करा, घाबरू नको. एक दे दनात. करतो. आले काय सर येणार होते. आले सर आले. तू रेडी आहेस ना? सर थोडी रेडी आहेस ना तू? थोडी भीती वाटते सर मला. अरे कशाला घाबरतोस? मी आहे ना वसाड्या. जमेल ना मला? अरे जमायला काय आहे? तू रेडी आहेस ना? हाय बिंदास. हा सुरू करूया. सुरू करूया. शालू नाट्य संस्था सादर करीत आहे 2 अंकी नाटक प्रभाकर मोरे लिखित दिग्दर्शित मुजरा कोणाचा, अर्थात पारसमणीचा प्लाटोनिक छंद. अंक दुसरा आणि शेवटचा. राजपुत्र सूर्यचूडा आज आमच्या या सोनेरी राज्यात काळोखी छाया साठलेली आहे. आमचं हे सिंहासन आता थरथरू लागलेलं आहे. बाहेरून येणारा आक्रोश आम्हाला सांगत आहे की आता आमचं सगळं सैन्य गेलेलं आहे. आम्ही हरलेलो आहोत. त्यामुळं दुष्ट राजा कधी पण इकडं येईल, आपल्या साम्राज्यावर तो आक्रमण करेल. त्यामुळं आता सगळं तुझ्या हातात आहे. टेन्शन घेऊ नका आई साहेब. चिंता करू नका आई साहेब, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? तेच ते. जोपर्यंत आमच्या ह्याच्यात जोर आहे मनगटात जोर आहे, असं म्हणायचं आहे ना तुम्हाला? होय. तोपर्यंत तुम्हाला कोणी टच पण करू शकत नाही आई साहेब. स्पर्शही करू शकत नाही. होय. राणी रत्नादेवी, आम्ही तुमच्या राजाचं मुंडकं सीमेवर टांगून आलो आहोत. आता या सिंहासनावर तुम्ही बसणार नाही, तुम्ही आमच्या मांडीवर बसणार. सर तुम्हाला कसं मारू सर? अरे मार बसाडे काय बघतो मार. सर बरोबर ना तुम्ही मोठे सर. राजपुत्र बघतोस काय? कर गदा प्रहार. पडदा टाका. मंडळी, काही तांत्रिक अडचणीमुळे 2 मिनिटं प्रयोग स्थगित करण्यात येत आहे. पुढच्या 2च मिनिटात
पुढचा प्रयोग सुरू करण्यात येईल. क्षमस्व. हे मेल्या. अरे अरे सगळं फोडून टाकलं सर माझा. काही झालंय तुला? सॉरी सर, मी ते खूप घाबरलो होतो सर. ते तू असा घाबरलाय? हो सर. घाबरल्यावर लोकांचा हा फोडतोस? घाबरू नको. आपण एक काम करूया. तर असं असं आहे ना, तर सगळं बदलूया. नाही तर काही शिल्लक राहील असं मला वाटत नाही. नाटकाची गोष्ट काय आहे, मी तीनदा आहे का ना, ही गादा आहे ना चुकवतो. तुम्ही काय उभं करता बाई? नाटक चालू आहे ना वसाड्यानं. चालू आहे ना. हा मी हे करतो बरोबर, चुकवतो. मग मी तुला तिसऱ्यांदा मारतो, मग तू मरतोस. मारायचंय तुला, मारायचंय. मला नाही मारायचंय. कळलं ना तुला? मला मारू नको. आपण बघ कसं करायचं. बघ बाय ग, गादा पण उचलत नाही आहे. बघ बघ 1 2 3 खाली झुकाव, मग मी तुला मारीन. हा काय केलास? मी मेलो. काय का मेलो? तुझा बापूस तरी असा मेला होता काय? हा ए भावा टॅपऱ्या, एक काम कर. कसं करणार आहेस तू? बॅकग्राऊंड जरा लावून द्या, म्हणजे ह्याच्या एक्सप्रेशन दिसायचे नाही फालतू. तुझ्या लक्षात येते? तुझ्या काय करायचं लक्षात येत आहे? बाबा अय माझ्या दादा, अरे काय करायला आहे तू? काही नाही. ते लोक बॉम्ब लायले तिकडं, ते लय हानतीन, पळू हानतीन आपल्याला. लवकर नाटक सुरू कर. हा पडदा उघडा. ते अनाउन्समेंट काय ती करतो. चांगलं कर. आवडी मुजरा कोणाचा? अर्थात पारसमणीचा प्लॅटोनिक छंद. राणी रत्नादेवी, तुझ्या राजाचं मुंडकं आम्ही जंगलात ठेवून आलो आहोत. आता हा सिंहासन तुमच्यासाठी नाही, तुमची जागा आमच्या मांडीवर आहे. पडदा टाका. त्याच्या तोंडावर पाणी मारा. रसिक प्रेक्षक हो, काही तांत्रिक अडचणी 2 मिनिटं प्रयोग स्थगित ठेवण्यात आलेला आहे. आता पुढच्या 2 मिनिटात जगलो वाचलो तर प्रयोग होईल. हे वसाडे, अरे तुला काय हक्क आहे? हा जर काय तू हातात ना फिरवतोयस ना, त्याचा एरिया वगैरे सगळं डॅमेज झालंय रे. काही शिल्लक ठेवलं नाही. अरे काय होतं काय तुला? सॉरी सर, ते मला काय होतं काय कळत नाही. म्युझिक चालू झालं ना की असं अंगात काहीतरी संचारतं. मुंजीक वाजवू नको. आज मुंजीक शिवाय प्रयोग करूया. लोक घेतील समजून. इकडं एकच झालाय, हा शिल्लक आहे तेवढं राहून दे रे बाबा. चल सुरू करूया. सादर करीत आहोत. हा इथं सच मरू दे. राणी रसना देवी, तुझ्या आईशी साखो, तुझ्या राजाचा मुंडका गाय गे तिकडं जंगलात लटकवून ठेवलेला हाय. आता सिंहासनावर नाही, याच्या गाय
कशाला राहायला एकटा जा तिथे. कटकट हाणली तुमच्या. अरे काय करायला लागले तुम्ही? अरे काहून नाटक बंद करायला लागले? अरे काय झालं याला? पाणी मारा त्या तोंडावर, पाणी मारा त्याच्या. तो पारब्या कुठे आहे? कुठे त्याला आणा तिकडे. पारब्या इकडी, इकडी. काय करायला लागलाय तू? इकडी 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 लवकर इकडी. अरे बाप. अरे ते लोक पिसाळलेत, ते जाळून टाकतील आपल्याला. मरू दे, जाळू दे त्यांना. माझं बघ काय झालं इथं. मंडळी, आजचा भाग इथेच समाप्त होतोय, पण आजच्याच प्रमाणे आपण उद्या सुद्धा भेटणार आहोत. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची कॉमेडीचा षट